बोलायचं आहे. मला संधी सगळ्यात शेवटी असं म्हणाल्या मुख्याध्यापक मॅडम, कारण मी फार कमी बोलतो म्हणून मला सगळ्यात शेवटी ठेवलंय. पण मी आज तसं नाही करणार आहे. मी जास्त बोलणार आहे. अगोदरच बोलू का शेवटी बोलू? मॅडमचं ऐकावं लागते. अगोदर मुलांचं ऐकूया आपण. विचारपीठावर स्थानापन्न असलेल्या या शाळेच्या मुख्याध्यापिका, प्रतिमा स्वरूपात असलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आमचे स्नेही विलास काळे सर, त्याचप्रमाणे आमचे माधवराव इंगळे, उपस्थित या शाळेचे सर्व शिक्षक आणि तुम्ही सगळे विद्यार्थी, अर्थात आनंदाची झाडं. आमच्या शाळेतील मुलांना आम्ही आनंदाचं झाड म्हणतो. झाडच का हे मी नंतर बोलत असताना सांगतो माझ्या ह्याच्यात, आहे की नाही? झाडच का म्हणायचं? तेही आनंदाचंच का? लिंबाचं का नाही? येड्या बाबळीचं का नाही? आनंदाचं झाड म्हणायचं तर का म्हणायचं हे आपण नंतर ऐकूया. मुलांना ही जी समोर बसलेली आता आमच्या सोबत आलेली मुलं आहेत ना, त्यांना इथं बोलायला लावणं म्हणजे काही फार मोठा पराक्रमासाठी आम्ही आणलेलं नाही. उलट आम्हाला तुम्ही संधी दिली. मी तुम्हाला सांगतो की आम्ही इथं आलो त्या मुलांना औचित्य काय होतं बघा, की मी या पोरांना पहिल्या वर्गापासून ते 7व्या वर्गापर्यंत शिकवलंय. मी त्यांचा गुरुजी आहे, वर्ग शिक्षक आहे. तर मी त्यांच्यावर प्रयोग करत आलेलो आहे वेगवेगळे, आणि त्यातला हा अंतिम प्रयोग आहे की 2018 साली मी असंच मॅडम माझी बॅच आणली होती 7वीची. ती दुसऱ्यांदा आली आहे, म्हणजे 7 वर्ष झालं त्या बॅचला. त्यावेळेसही असेच 45 मुलं आणले होते. त्यावेळेस अमर काकांची मुलाखत घेतली होती. त्यातली काजल राठोड MBBS ला लागली यावर्षी मॅडम, त्याच बॅचची मुलगी. तर ती 7वी पर्यंत बॅच नेली होती, ती पण आणली होती. त्यांना माझं घर दाखवलं, मला शिकवलेल्या गुरुजींना भेटी घातलं, अमर हबीब यांची मुलाखत घेतली, पूर्ण अंबेजोगाई फिरून दाखवली. त्याचप्रमाणे आता ही 7वीतून जात आहेत मुलं. तर यांनीही तोच हट्ट धरला की आम्हाला यायचं आहे. त्यांना नेलं होतं तर आम्ही पण येणार. मग त्यांच्या हट्टापायी आम्ही इथे येत होतो. काल मॅडमना म्हटलं की तुमची माऊली कथा आम्ही वाचली आहे आणि तुमची मधली सुट्टी आम्ही अनुभवली आहे, त्यामुळं आता इथं आल्यानंतर आम्हाला तुमच्याशी भेटायचं आहे. तर मॅडम म्हणजे शाळेतच या, आमच्या शाळेची मुलं पण फार छान आहेत, त्यांची पण भेट होईल. आमच्या शाळेचे गुरुजी पण फार छान आहेत, बोलताना फार कौतुक केलं काल मॅडमनी. मग ते ऐकण्यासाठी पण आम्ही आलो बरं का. तर आता आपण आमची ही जी पोरं आहेत ना, ही तांड्यावरली आहेत. तांडा माहिती आहे आपल्याकडं? बंजारा म्हणत नाहीत, लमान म्हणतात बघा, लमान तांडा, बरोबर आहे? हे सगळे बंजारा आहेत बरं का. त्याच्यामध्ये एकच मराठ्याचा मुलगा आहे, तो म्हणजे माझा मुलगा आहे. तोही यांच्यासोबतच त्यांच्याच वर्गात शिकतो. तर यांचं आपण एक बंजारामधून पण स्पीच होईल. इथं आहेत का राठोड, आडे, कुणी? इथं नाही एक पण राठोड, आडे, जाधव, बंजाराचं कुणी आहे? लमान एकही नाही आहे. म्हणजे ते आता वसतिगृह वगैरे झाल्यामुळे तिथं गेली काय? ओके ओके, काय हरकत नाही. ती एक भाषा आपल्याला ऐकायला मिळेल छानपैकी बोलेल एक विद्यार्थी यांच्यापैकी. तर आपण सुरुवात करूया. मॅडमची एक आवडती विद्यार्थिनी आमच्यात, साक्षी राठोड, आमच्या शाळेची सांस्कृतिक मंत्री पण आहे आणि या वर्षी तिनं विभाग स्तरावर कथाकथन मध्ये पहिला क्रमांक मिळवला होता, विभाग स्तरावर. तिनं ते कोणत्या कथेवर मिळवला होता ती कथा वेगळी, पण तिनं आज तुमच्यासाठी खास एक लोणचं आणलेलं आहे. लोणचं आवडतं ना, पाणी सुटतं तोंडाला लोणचं म्हटलं की, तसंच एक लोणचं ती घेऊन आली आहे. तर आपण तिला विनंती करूया की आम्हाला ते लोणचं वाढावं आणि आमची चव आहे की नाही वाढवली पाहिजे. या साक्षी.